नमस्कार, चला तर मी कल्पना आज एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे। ह्या ठिकाणी पाहू शकता अगदी पावसाळा चालू झालेला आहे। पावसाळ्यामध्ये अगदी पकोडे भजी खायला सर्वांनाच आवडतात, पण आज त्यापेक्षाही वेगळं आपल्याला काहीतरी बनवायचं आहे। ह्या ठिकाणी एक बाउल घेतलेला आहे। त्या बाउलमध्ये आता आपल्याला साधारणतः 4 ते 5 चमचे इतका आपण बेसन पीठ घेणार आहोत। अगदी भजी पकोडे आपण नेहमीच खातो, पण त्यापेक्षा आज आपल्याला वेगळं काहीतरी बनवायचं आहे, जे की सर्वांनाच आवडेल लहानापासून मोठ्यापर्यंत। 1 चमचा तांदळाचं पीठ घातलेलं आहे। तांदळाचं पीठ नसेल तर 1 चमचा रवा घातला तरी चालतो। थोडेसे जिरे घातलेले आहेत, अर्धा चमचा ओवा टाकलेले आहेत, लाल तिखट टाकून घ्यायचे, थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे, मीठ टाकून घ्यायचे। लाल तिखट मीठ आपल्या चवीनुसार कमी जास्त करू शकतो। कट करून घेतलेली कोथिंबीर टाकून दिलेली आहे। आता ह्या ठिकाणी आपण पाणी टाकून घेणार आहोत। पाणी हे थोडं थोडं करून टाकायचे। सुरुवातीला आपल्याला एकदम टाकलं तर खूप पातळ होईल, थोडं थोडं करून आपल्याला व्यवस्थित गुठळ्या फोडून घ्यायच्या आहेत। वडापावसाठी आपण जसं बॅटर बनवतो त्याच पद्धतीने आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे। जास्त पातळही नाही, जास्त घट्टही नाही। ह्या पद्धतीने आपल्याला चमच्याने आपल्याला हे प्रेस करून मधल्या गुठळ्या फोडून व्यवस्थित आपल्याला हे सॉफ्ट बॅटर बनवून घ्यायचं आहे। अगदी घट्ट झालेलं आहे। थोडंसं आणखीन आपल्याला पाणी लागणार आहे। ह्या ठिकाणी पाणी टाकून घेतलेले कन्सिस्टन्सी पाहू शकतो। ह्या ठिकाणी असं ठेवल्याच पद्धतीचं बॅटर आपल्याला हवं आहे। एक ब्रेड घेतलेला आहे, त्याचे आपल्याला स्लाइस कट करून घ्यायचे आहेत। अगदी लहान आकारामध्ये आपण असं उभ्या रेगा ओढून घेतलेल्या आहेत आणि मस्त क्रंची क्रिस्पी आपले हे आलू वड्यापेक्षा आपले वडापावपेक्षाही भन्नाट अशी ही रेसिपी आहे। अगदी पाऊस पडतो तेव्हा बनवण्यासाठी पण अगदी फास्ट कमी साहित्यामध्ये आपण ही रेसिपी बनवू शकतो। अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडणे क्रंची क्रिस्पी आपले हे ब्रेड पकोडे बनून तयार होणार आहेत अगदी कमी साहित्यामध्ये। ह्या ठिकाणी असं आपल्याला पूर्ण पिठामध्ये बुडवून घ्यायचं आणि साईडला उभं करून ठेवायचं आहे। दुसरा स्लाइस पण आपण ह्याच पद्धतीने बुडवून पूर्ण पीठ लागल ह्या पद्धतीने आपण बुडवून घेतलेले आहेत। आणि गॅसवरती आपण आता कढई ठेवलेली आहे तेल गरम होण्यासाठी। तेल गरम झालं की आपण ह्याचे स्लाइस बुडवून घेतलेले आहेत पिठामध्ये, त्या आपल्याला छान गॅस मिडियम ठेवून तळून घ्यायचं आहे। तेल गरम झालेलं आहे, कडकडीत छान गॅस मिडियम करायचं आहे आणि आपण जे स्लाइस करून घेतले आहेत त्या स्लाइस तेलामध्ये सोडून मस्त तळून घ्यायचं आहे। खमंग ह्या अगदी झणझणीत पाऊस पडला तेव्हा खाण्यासाठी आपले हे ब्रेड पकोडे बनून तयार झालेले आहेत। भज्यापेक्षाही भन्नाट लागतात आणि बनून तयार होतात कमी मेहनतीत कमी साहित्यामध्ये। अगदी ठेले स्टाईल आपले हे ब्रेड पकोडे बनून तयार झाले आहेत अगदी वेगळ्या पद्धतीने। नेहमीपेक्षा आपण त्रिकोण आकारामध्ये नेहमीच करतो आलूची भाजी घालून, तर आपली ही साधीच पद्धत आहे, पण आज आपण अगदी कमी साहित्यामध्ये हे ब्रेड पकोडे बनवलेले आहेत। तुम्हाला हे ब्रेड पकोडे कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा। जर माझ्या चॅनलमध्ये नवीन असेल प्लीज चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ बनवेल तुम्हाला सर्वप्रथम पाहायला भेटतील। अगदी क्रंची आपले हे पकोडे तळून झालेले आहेत, आपण बाहेर काढून घेतलेले आहेत। दुसरे पकोडे आपण त्याच पद्धतीने तळून घेणार आहोत। मुलांना बाहेरचे पदार्थ खायला खूप आवडतात, समोसा, कचोरी, पकोडे, पण त्याच पद्धतीने आपण ह्या ठिकाणी असं बनवलं तर मुलं भरपूर आवडीने खातील, लहानच काय मोठे पण आवडीने खातील। तुम्ही नक्की ट्राय करून पहा। पकोड्यासोबत खाण्यासाठी चटणी बनवली तरी चालते। चटणीचा व्हिडिओ अगोदर अपलोड केलेला आहे, जर तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही चॅनलवरती जाऊन पाहू शकता चटणी कशी बनवायचं। पण ह्या ठिकाणी मी ह्यावरतून टाकण्यासाठी सॉस घेतलेला आहे। सॉससोबत खाण्यासाठी पण भन्नाट लागते, अगदी इन्स्टंट असल्यामुळे सॉससोबत आपण हे पकोडे खाऊ शकतो। तुम्हाला हे पकोडे कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत।